दॅट इज फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ओके, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टवरूनच कळतं की फर्स्ट इन्फॉर्मेशन जी पोलीस स्टेशनला दिली जाते त्याला म्हणतात FIR. ओके, एव्हरी पर्सन हू इज अवेअर ऑफ द कमिशन ऑफ अन ऑफेन्स or of the intention of any other person to commit an offense. कुठलाही माणूस आहे तो अवेअर, हु इज अवेअर ऑफ द कमिशन ऑफ एन ऑफेन्स, त्याला माहिती पडलेलं की इथे एक गुन्हा घडलेला आहे, और ऑफ द इंटेन्शन ऑफ एनी अदर पर्सन टू कमिट अन ऑफेन्स, किंवा एखादी व्यक्ती हा गुन्हा करणार आहे असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं तेव्हा हॅज अ ड्युटी टू इन्फॉर्म द सेम टू द नियरेस्ट मॅजिस्ट्रेट और पोलीस ऑफिसर. आपल्याला काय करायचं म्हणून तिथून पळून जायचं नाही, तर काय करायचं, इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कुणाला द्यायची आहे, नियरेस्ट मॅजिस्ट्रेटला द्यायची आहे किंवा पोलीस ऑफिसरला द्यायची आहे. स्टेशन हाऊस ऑफिसर, ऑफिसर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन यांना माहिती द्यायची आहे. देन द पोलीस ऑफिसर रेकॉर्ड्स द रिपोर्ट अँड इट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ज्याला पहिली माहिती कळेल, जो पोलीस स्टेशनला जाईल किंवा मॅजिस्ट्रेटकडे जाईल आणि ती माहिती देईल, त्याला म्हणतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, FIR. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज नॉट डिफाईन्ड इन द कोड. FIR कुठेही डिफाईन केलेलं नाही. द एक्सप्रेशन फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट डिनोट्स समथिंग इन द नेचर ऑफ ॲक्विजिशन और ॲलिगेशन ॲज टू कमिशन ऑफ ॲन ऑफेन्स. एखादा गुन्हा घडणार आहे किंवा घडलेला आहे आणि त्याचं नॉलेज आपल्याला झालेलं आहे, विथ अ व्ह्यू टू पुट द पोलीस इन मोशन. याच्यामुळे काय होणार आहे, पोलिसांना आपण मोशनमध्ये ठेवणार आहे, पोलिसांना आपण याच्यामध्ये ठेवणार, म्हणजे त्यांना एक लय देणार, त्यांना एक हालचाल देणार आहोत, मोशनमध्ये आणणार आहोत, म्हणजे त्यांना काम करायला उद्युक्त करणार आहोत. इट इज अन इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू कमिशन ऑफ अन कॉग्निझिबल ऑफेन्स गिव्हन टू पोलीस ओरली or in writing in order to put the police in motion to investigate the matter. हे कॉग्निझिबल ऑफेन्सच्या संदर्भात जास्त प्रमाणात FIR नोंदवल्या जातात. इफ द रिपोर्ट इज ओरल इट इज टू बी रेड्यूस्ड इन रायटिंग. रिपोर्ट हा ओरल असेल तर त्याला रेड्यूस कशामध्ये करायचं आहे, तर रायटिंगमध्ये. इफ द रिपोर्ट इज ओरल असेल तर द इन्फॉर्मेशन